लोकसभा विधान परिषद निवडणुकीनंतर सर्वांचंच लक्ष लागलं ते म्हणजे विधानसभा निवडणुकीकडे आणि त्यातच ठाण्यामध्ये आता या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडनं मेळावा होणार आहे। ठाण्याच्या राम गणेश गडकरी या नाट्यगृहामध्ये भव्य दिव्य असा मेळावा पार पडणार आहे। त्यामध्ये खेड, दापोली, मंडणगड या ठिकाणी तालुक्यातील राहणारे ठाणेकर वासियांसाठी हा मेळावा असणार आहे आणि या मेळाव्यामध्ये खास करून माजी मंत्री रामदास कदम, आताचे मंत्री उदय सामंत तसेच योगेश कदम हे देखील उपस्थित असणार। त्यासोबत ठाण्यातील खासदार असतील, आमदार असतील हे देखील आता या मेळाव्यात असणार आहे। त्यामुळे नक्कीच या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी असेल या महायुती यांच्याकडनं आता जोरदार या ठिकाणी आता मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नक्कीच मागच्या लोकसभेच्या वेळेस मनसे पक्षाकडनं बिनशर्त पाठिंबा जो होता महायुतीला देण्यात आला होता, मात्र यंदा मनसे स्वबळावरती निवडणूक लढणार आहे। त्यामुळे अटीतटीचा देखील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मागील काही दिवसापासून पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती ठाण्यामध्ये झालेला गडकरी रंगाचे नेते बाहेर तसेच रस्त्यावरती झालेला मनसेकडनं हल्ला बघता मोठा गदारोळाचं वातावरण ठाण्यात होतं। त्यामुळे नक्कीच मोठा फौजफाटा देखील पोलिसांनी वाढवला होता। मात्र राज ठाकरे यांच्या गाडीवर ताफ्यावरती सुपारी फेकल्यानंतर त्या ठिकाणी जसाच तसं उत्तर मनसेने देखील दिलं होतं। नारळ भिरकावून त्यांच्या गाडींच्या, उद्धव ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावरती या ठिकाणी फेकण्यात आले होते। त्यानंतर ठाण्यात वातावरण चिघळलं होतं। त्यानंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी मनसे विरुद्ध महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या या लढाई आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आता हाच मेळावा आहे तर ठाण्याच्या गडकरी रंगामध्ये पार पडणार आहे तो म्हणजे शिंदेंचे शिवसेनेचा आहे। त्यामध्ये रामदास कदम असतील, उदय सामंत असतील, या ठिकाणी मोठे नेते या ठिकाणी येणार आहे। खेड, दापोली, मंडणगड असा भव्य मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। पाहायला गेलं तर कोकणात मोठं यश जे आहे ते महायुतीला मिळालं होतं। त्यानंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी पुन्हा आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे ठाण्यात जे तालुक्यातील रहिवासी आहेत त्यांच्यासाठी हा खास मेळावा ठाण्याच्या गडकरी रंगामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे इथेच गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।